नंदुरबार आगार गणेश मित्र मंडळ आलेल्या सर्व भाविकांचे सहर्ष स्वागत करीत आहे. सुस्वागतम सुस्वागतम. भाविक हो, आपण नेहमी म्हणतो की मानवाने अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे आणि त्याची गोड फळे आपल्याला नेहमी चाखायला मिळतात. चंद्रावर जाण्यापासून तर मंगळावर पाणी आहे की नाही हे शोधण्यापर्यंत मानव प्रयत्न करतो आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात मानवाची घोडदौड सुरू आहे. 2025 स्थळ अहमदाबादचं विमानतळ. अहमदाबादहून लंडनला जाणारं विमान आकाशात झेपावलं. विमानात बसलेल्या प्रवाशांनी आधीच आपल्या प्रियजनांचा निरोप घेतला होता. 241 जण त्या विमानामध्ये बसलेले होते. आपल्या प्रियजनांचा निरोप घेऊन नातेवाईक घरी परतत होते. परंतु काळाने अखेर घाला घातलाच. विमान उडाल्याच्या अगदी काही क्षणात ते कोसळलं आणि होत्याचं नवत झालं. Your kind attention, please. The seatbelt sign has been switched off. Passengers are requested to keep their seats upright and open their seat tables for the breakfast service. This is for your convenience. Dhanyavad. Thank you. India 171 declaring Mayday! 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 भाविक हो, काय दोष होता त्या 241 प्रवाशांचा? काय काय होत्या त्यांच्या कहाण्या? किती आशेने, किती अपेक्षेने, किती आनंदाने हे सगळे प्रवासी प्रवास करत होते. लंडनमध्ये नोकरी करत असलेल्या, केवळ 2 आठवड्यासाठी भारतात आलेल्या आणि नातेवाईकांच्या आग्रहाखातर 10 जूनला लग्न केलेल्या भाविक माहेश्वरीला त्याच्या नवविवाहित पत्नीने विमानतळावर गुडबाय केला आणि ती आपल्या घरी पोहोचायच्या आतच तिचा संसार केवळ 2 दिवसातच आटोपला. काय दोष होता डॉक्टर जोशींचा, जे लंडनहून भारतामध्ये आले आणि संपूर्ण कुटुंबासह त्यांनी लंडनला जाण्याचा निर्णय घेतला. एका क्षणात होत्याचं नवत झालं आणि त्या विमानातच त्यांचं कुटुंब संपलं. काय दोष होता दीपांशी भदौरियाचा, जी लंडनमध्ये MBBS शिक्षण घेत होती. आपल्या वडिलांच्या वाढदिवसाला त्यांना सरप्राईज देण्यासाठी ती भारतात आली होती. वडिलांचा वाढदिवस तर साजरा केला आणि लंडनला परत जात असताना या विमानातच तिला काळाने गाठलं. मृत्यू सर्वसामान्य मानव आणि VIP असं काही बघत नाही, हे याच विमानात सिद्ध झालं. गुजरातचे पूर्व मुख्यमंत्री विजय रूपानी आपल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी लंडनला निघाले होते. अत्यंत कर्तृत्ववान अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व याच विमानामध्ये त्याने जगाचा अखेरचा निरोप घेतला. अहो, विमानात असलेली लोक तर सोडाच, पण ते विमान ज्या हॉस्टेलवर कोसळलं तिथे होणारे डॉक्टर्स जेवण करत होते. त्यांना कल्पनाही नव्हती की आपल्या डोक्यावरून मृत्यू आपल्यावर झडप घालतोय.
अपघातानंतर त्या विमानाची दृश्य जेव्हा लोकांच्या डोळ्यासमोर येऊ लागली तेव्हा लोकांना जीवनाच्या क्षणभंगुरतेची जाणीव झाली. त्या विमानात हसणाऱ्या खेळणाऱ्या लहान मुलांचे फोटो आणि व्हिडिओ जेव्हा बघितले तेव्हा मानवाला जाणवलं की पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. म्हणून भाविक हो, आपण नेहमी म्हणतो की आपण जितका काळ या पृथ्वीवर आहोत तेवढ्या काळामध्ये आपण सगळ्यांनी एकमेकांशी मिळून मिसळून वागले पाहिजे. या पृथ्वीवरचं आपलं अस्तित्व लांबवण्याचा कोणताही उपाय अजून आपण शोधलेला नाही. आपण कितीही प्रगती केलेली असली तरी मृत्यूवर मात्र अजूनही आपण विजय मिळवू शकलेलो नाही. आणि म्हणूनच भाविक हो, एकमेकांवर प्रेम करूया, एकमेकांना साथ देऊया, एकमेकांशी बोलूया, एकमेकांच्या भावना समजून घेऊया